जितेंद्र आव्हाड हाय हाय जितेंद्र आव्हाडचं करायचं काय? खाली डोकं वर पाय जितेंद्र आव्हाडचं करायचं काय? खाली डोकं वर पाय जितेंद्र ए मागे आता ए मागे या, मागे या. चला आव्हाड जितेंद्र आव्हाड हाय 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 ए मागे ना का हाय 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 जितेंद्र आव्हाड हाय 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 जितेंद्र आव्हाड हाय हाय अरे या जितेंद्र आव्हाडचं करायचं काय? खाली डोकं वर पाय या आव्हाडचं करायचं काय? खाली डोकं वर पाय जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या प्रकारानंतर भाजप राज्यभर जे आहे ते आक्रमक झालेली अरे ठाण्यात आज कार्यकर्ते जे आहेत ते आंदोलनाला पाहायला मिळते. ए मागे 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 दादा चला दादा मागे या. अरे कुठे पण 1-2 करते काय यार जरा थोडं मागे ना आंदोलन चालू आहे ना. हाय 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 जितेंद्र आव्हाड हाय 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 जितेंद्र आव्हाड हाय 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 जितेंद्र आव्हाड हाय जितेंद्र आव्हाड हाय 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 जितेंद्र आव्हाड हाय 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 जितेंद्र आव्हाड हाय 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 जितेंद्र आव्हाड हाय हा प्रकार जो आहे तो संतापजनक आहे आणि घटनाकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये यांनी आता हा घडला आणि त्याच्यामुळे आता यांना माफी देऊन द्यायला उपयोग नाही. हा राष्ट्रद्रोह आहे की ज्यांनी एवढी मोठी भारतीय राज्यघटना लिहिली अशा महामानवाचा फोटो जो आहे तो फाडणं हा राष्ट्रद्रोह आहे. हा केवळ ज्याला म्हणता येईल की हा फाडली म्हणून तो गुन्हा नाही तर हा देशाचा अपमान आहे, देशातल्या प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला भरायला पाहिजे. किती वेळा तुम्ही माफी मागत बसणार? दर 2 महिन्याने काही ना काहीतरी यांचं कृत्य असं होतं. महाडला गेले, स्कोअर करायला गेले त्या ठिकाणी की काहीतरी आपल्याला त्या ठिकाणी स्टंट करता येईल आणि हिट विकेट होऊन परत आले. दर वेळेला त्यांचं दिलगिरी माफी अशी मागायला लागते. हा राष्ट्रद्रोह आहे, नाही आता हा नाही माफी. जनतेचा अपमान आहे. आता माफी नाही साहेब, आता त्याला त्याच्यामुळे अटक झालीच पाहिजे. त्याला अटक झाली पाहिजे, त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला झाला पाहिजे. जो काही प्रकार घडला हा चुकीने घडला. हो, प्रत्येक गोष्ट ज्यांनी राजकीय वळणावरच नेली. हा सुद्धा स्टंट जो होता हा राजकीय वळणाचाच होता, कारण त्याच्या बाबतीतलं सर्व खुलासे शासनातर्फे दिले गेलेले होते की नेमकं काय आहे त्याच्या बाबतीमध्ये आणि त्याच्यामुळे हे कुठलं राजकीय वळण नाही. आपण नेहमीच अशा पद्धतीने अपमानजनक वागत असतात आणि त्याचा हा तर मोठा राष्ट्रद्रोह आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महामानव आहेत, आमचे देव आहेत आणि अशा पद्धतीने तुम्ही वागता त्याच्यामुळे त्याचं राष्ट्रद्रोहाचाच खटला झाला पाहिजे. महाड या ठिकाणी त्यांच्या विरोधात दाखल होतील आणि शासन देखील निश्चितपणे योग्य ती भूमिका घेईल त्याच्याबद्दल मला विश्वास आहे. अहो त्यांचं असंच असतं, आधी दिलगिरी व्यक्त करायची, परत नवीन काहीतरी करायचं, परत माफी मागायची आणि त्याच्यामुळे हे जे काही घटना घडलेली आहे ही राजकीय विषय नाही आहे. हा आमच्या भावनेचा विषय आहे की ज्यांनी या देशातल्या गरीबातल्या गरीब माणसाला ताकद दिली घटनेच्या माध्यमातून अशा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या पद्धतीने त्यांनी अपमान केला. त्याच्यामुळे हा एक प्रकारे राष्ट्रद्रोह आहे.